मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती ऑनवरती सेट करा, जसे की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत। न स्किप करता व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो, तर तुम्हाला समजून जाईल। मित्रांनो, जे काय आपल्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं मटेरियल आहे सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जराही उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं सर्वात अगोदर लागणार अलाइट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। ऑप्शनमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट ॲड करून दिला आहे। मित्रांनो, आपण सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा। मित्रांनो, ओपन केल्यानंतर तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपण लेयर्स वगैरे ॲड करून दिल्यात, जसं तुम्हाला समजून जाईल तसे ह्या स्टेपमध्ये आपण ॲड करून दिले। मित्रांनो, आपला सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, डब्यावरती क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर मग अशा प्रकारे आपल्या नावाचं फोल्डर असेल त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फोटो वगैरे असेल, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। आणखीन बीट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन एक फोटो ॲड करून घ्यायचा। आणखीन सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचं, आणखीन फोटोला ॲड करून घ्यायचं, मग आणखीन सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचं। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही सर्व काही दोन्ही बीटच्या मध्ये सर्व फोटो काही ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, आपण पण लगेच करून घेऊया। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला फर्स्टला यायचा। मित्रांनो, आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत जायचं, मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मोअर ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं तुमच्या हिशोबानं। मी जे सेट केलं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। तर मित्रांनो, आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। मित्रांनो, ओपन केल्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं। मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा खालच्या बाजूला स्क्रॉल करायचा। मित्रांनो, अशा प्रकारे लेअर ॲड करून दिलेलं मित्रांनो, जसं की आपला नंबर टाकून 1 नंबर 2 नंबरचा इफेक्ट असं काही। मग आपला पूर्ण एक नंबरचा इफेक्ट 1.10च्या बीटपर्यंत ते पूर्ण अलीकडे पूर्ण इफेक्ट ॲड करून घ्यायचं। मित्रांनो, वरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं। आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं। तर मित्रांनो, आपण इथून ते इथंपर्यंत आपण इफेक्ट ॲड केल्यानंतर आणखीन खाली बघायचा मित्रांनो, आणखीन इथं 1 नंबरचा इफेक्ट म्हणून लिहिलेला आहे। मित्रांनो, आपला इथून ते 2.15 पासून ते आपलं 4.29 पर्यंत आपलं 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घेऊया। मित्रांनो, मी पण लगेच ॲड करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मग आपलं आणखीन इकडे जायचं। मित्रांनो, आणखीन आल्यानंतर आणखीन आपलं 1 नंबरचा इफेक्ट्स म्हणून ॲड करून दिलेला मित्रांनो लेअर। आणखीन लेअरपाशी यायचं 6.0 फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं। आपला पूर्ण इथून ते पूर्ण लास्ट जिथंपर्यंत आपली लेअर आहे, जसं की 1 नंबरची लेअर इथंपर्यंत आहे मित्रांनो, इथंपर्यंत आपला 1 नंबरचाच इफेक्ट ॲड करून घ्या। लगेच ॲड करून घेऊया। तर मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट्स फर्स्ट नंबरचा इफेक्ट ॲड केल्यानंतर आणखीन याचं, आणखीन आल्यानंतर आणखीन इकडे 10.16 पासून ते पूर्ण इकडे आपला असे स्क्रॉल करते याचं। मित्रांनो, आल्यानंतर 15.22 पर्यंत जितके काही फोटो आहे ते सर्व फोटोना हा 1 नंबरचाच इफेक्ट पेस्ट करायचा। पेस्ट केलं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट एडिट करून घ्यायचं। अशा प्रकारे खालच्या बाजूला याचं, जसं की मी येत आहे त्या स्टेपमध्ये याचं। आणखीन इकडे बघायचं मित्रांनो, इकडे लेअर संपले मित्रांनो, जिथं आपण जिथं सांगून दिलेलं आहे तिथं हा 1 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर मित्रांनो, आणखीन बॅक जायचा। मित्रांनो, बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा। मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपल्या आणखीन इथं खालच्या बाजूला स्क्रॉल केल्यानंतर जसं की आता मी इथं 2 नंबरचा इफेक्ट म्हणून ॲड करून दिला आहे मित्रांनो। अशा लेअर ॲड करून जसं की 1.10 पासून ते पूर्ण इकडे 2.15 पर्यंत आपण ते क्लिक करायचं आहे। इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा। मग आपला हे पूर्ण जितके काही लहान फोटो दिसत आहेत या सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा। आणखीन आपला असं स्क्रॉल करायचं। आणखीन इथं मी ॲड करून दिलेला मित्रांनो लेअर
पूर्ण आपला 4.29 पासून ते पूर्ण इथं 6.04पर्यंत हा 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो जितके काही लहान फोटो ते सर्वमध्ये हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. 2 नंबरचा इफेक्ट जिथेपर्यंत लेअर आहे तिथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपलं आणखीन बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आम्हाला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 3 नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन आपल्या लेअरवरती क्लिक करायचा. ह्या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर आणखीन आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे खाली स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे 3 नंबरचा इफेक्ट एकच फोटो आहे मित्रांनो. इथे हा एकच फोटो ना आपला स्क्रॉल करायचा. मग फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. आणखीन आपला 8.20च्या बीटला याचं प्लस ह्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे काही रेडवरची ब्लॅक कलरचे रेक्टँगल 1ची लेअरवरती क्लिक करून आपला 10.16च्या बीटला याच्या घडीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर आणखीन बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला जे काय लास्टचे 2 इफेक्ट आल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचा. बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टला जे काय उरलेले फोटो आहेत जसे की अशा प्रकारे काही खाली पण ॲड करून दिलेला मित्रांनो. अशा प्रकारे 4 नंबरचा एक इफेक्ट आणि 5 नंबरचे एक फोटो सोडायचं. एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स ॲड करायचे. जसे की मी आपला पेस्ट इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. आणखीन आपला एक फोटो सोडायचा आहे. मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या. ओके. तर मित्रांनो मी एक फोटो सोडून अशा प्रकारे काही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणखीन आपल्या बॅक जायचा. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे काही लास्टचा फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचा. बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टचे जे काही उरलेले फोटो आहेत मग आपला अशा प्रकारे यायचा मित्रांनो. आल्यानंतर मग आपला जितके काही उरलेले फोटो जसे की आपण एक फोटो सोडू एक फोटोला इफेक्ट्स ॲड केल्यानंतर आपला जे काही उरलेले फोटो त्याच फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. आणखीन आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्या. तर मित्रांनो पेस्ट करून घेऊया लवकरच. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट्स पेस्ट केल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घेऊया आजचा मित्रांनो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो.